महत्वाची बातमी, नाशिकची जागा धनुष्यबाणावर लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका आहे असं म्हटलेलं आहे हेमंत गोडसे यांनी। श्रीकांत शिंदेंनी घोषणा केल्यानंतर आता हेमंत गोडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। नाशिकची जागा धनुष्यबाणावर लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका आहे असं गोडसे यांचं म्हणणं आहे। श्रीकांत शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये हेमंत गोडसे यांना आपल्याला तिसऱ्यांदा दिल्लीमध्ये पाठवायचं आहे अशी घोषणा केली आणि त्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला होता आणि आता त्याच्यानंतर हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया आलेली आहे। नाशिकची जागा धनुष्यबाणावर लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका आहे असं हेमंत गोडसे यांचं म्हणणं आहे। श्रीकांत शिंदेंनी घोषणा केल्यानंतर आता हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया आली आहे। श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केलेली होती आणि त्याच्यानंतर आता हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया आलेली आहे। झालेल्या श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये हेमंत गोडसेंची उमेदवारी निश्चित करण्यात आली। आपण हेमंत आप्पा गोडसे यांच्याशी बोलूयात। नेमकं आप्पा काय सांगाल, आपली उमेदवारी निश्चित झाली? मला असं वाटतं का एक औपचारिक घोषणा आमचे सहकारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेली आहे। अधिकृतरित्या निश्चित लवकरच ज्यावेळेस महायुतीची यादी येईल त्यामध्ये अधिकृत घोषणा त्या ठिकाणी होणार आहे। परंतु आपण गेली 10 वर्षापासून नाशिक लोकसभेचं प्रतिनिधित्व करतोय आणि या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण जे नागरिकांना अपेक्षित असतं आपल्या लोकप्रतिनिधी किंवा खासदार म्हणून, तर आपण सातत्यानं जनसंपर्क सातत्यानं ठेवलाय। अनेक विकास कामं केली, संघटनात्मक बांधणीमध्ये देखील आपण सातत्यानं लक्ष घालून ते केलंय आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित ज्या काही गोष्टी नागरिकांना अपेक्षित असतात अशी कामं आपल्याला केली आणि म्हणून मला असं वाटतं का त्याची औपचारिक घोषणा काल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ता मेळाव्यामध्ये घोषणा आणि जल्लोष होता। आपल्याला देखील मागणी करावी लागली, काय परिस्थिती निर्माण झाली आणि अचानक असे काय शिवसेनेसंदर्भात परिस्थिती निर्माण झाली की आपल्याला थेट तिकीट मागण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्यात सांगावं लागलं? खरं तर गेले अनेक दिवसापासून नाशिकमध्ये अनेक चर्चा सुरू होत्या आणि प्रत्येक म्हणजे ज्यावेळेस निवडणुका जवळ येतात तर त्यावेळेस निश्चित अशा प्रकारच्या कुठल्याही वावड्या उठत असतात आणि म्हणून मला असं वाटतं का काल अनेकांना अपेक्षित होतं का या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काहीतरी घोषणा करावी आणि म्हणून मला असं वाटतं का त्यांनी देखील सर्व जनतेचा सूर बघून त्यांनी तसा निर्णय त्या ठिकाणी औपचारिक घोषणेचा घेतला। श्रीकांत शिंदे यांनी आपलं मोठं भरभरून कौतुक केलं आणि त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती शांतिगिरी महाराज देखील मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती। काय सांगाल आता ते? मला असं वाटतं का निश्चित शांतिगिरी महाराज साधू संत आपले त्यांचा आम्ही सन्मानच करतोय आणि निश्चित मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची बाजू ऐकून घेतलेली असावी आणि ज्या प्रकारे प्रत्येकजण आम्ही गेली 10 वर्षापासून आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि लोकसभेमध्ये काम करत असताना जनतेचे प्रश्न अतिशय वेगवेगळे विषय निश्चित मार्गी लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि म्हणून मला असं वाटतं का या संदर्भामध्ये लवकरच मुख्यमंत्री महोदय अधिकृत घोषणा या ठिकाणी करतील। आपण डझनभरपेक्षा जास्त इच्छुक आज नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत आणि यांच्या पक्षांतर्गत आणि भाजपाचे देखील इच्छुक असताना तुम्हाला त्यांच्याच सामना करावा लागणार आहे। काय पक्षाचा आदेश आल्यानंतर काय परिस्थिती असणार? प्रत्येक पक्ष हा स्वतःचा मतदारसंघ मध्ये आपलं नेतृत्व तिथं कसं निर्माण होईल यासाठी प्रयत्न करत असतात। या अगोदर भाजप असेल, राष्ट्रवादी असेल यांचे देखील अनेक इच्छुक त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, परंतु राज्यस्तरीय जे वरिष्ठ नेते असतात त्यांनी एकदा अधिकृत घोषणा केली तर सर्वच जण एकत्र येऊन कामं करतात। ज्या पद्धतीने श्रीकांत शिंदेने आपल्या नावाचा सुतोवाच केलाय, अजून देखील लोकसभेच्या बरेच जागा वाटपाचा प्रश्न उभा राहिले, किती जागा शिवसेनेला मिळतील आणि मित्र पक्षाला किती जागा मिळतील आपल्याला काय वाटतं? आमच्या सर्व खासदारांचा आग्रह आहे की ज्या शिवसेना पक्षाच्या नावावरती आणि धनुष्यबाण चिन्हावरती ज्या 18 जागा आम्ही निवडून आलो होतो त्या 18 जागा आम्हाला मिळाव्यात असा आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडे सर्वच खासदारांचा आग्रह आहे की आम्हाला 18 जागा मिळाव्यात। केव्हापर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटेल आपल्याला असं वाटतं? आता मला असं वाटतं का 2-3 दिवसामध्ये निश्चित या आचारसंहिता कदाचित 1-2-3 दिवसात लागेल आणि त्याच्यानंतर तातडीनं जवळजवळ मला असं वाटतं का बरेचसे निर्णय झालेले असावेत। औपचारिक घोषणा, अधिकृत घोषणा
करणंच बाकी असावं असं मला वाटतं. श्रीकांत शिंदेनी ज्या पद्धतीने सांगितलं की नाशिकचं धनुष्यबाण पुन्हा दिल्लीला पाठवायचं, काय नाशिककरांसाठी खुशखबर असेल आणि काय नेमका योजना असतील? खरं तर नाशिक ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि धनुष्यबाण हे त्यांचं शस्त्र होतं आणि म्हणून सगळ्यांची मागणी होती का ही जागा धनुष्य साठी सुटावी, शिवसेनेला सुटावी असा सगळ्यांचा आग्रह त्या ठिकाणी होता. आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील त्याला दुजोरा दिला आणि ही जागा आता मिळाली. मला असं वाटतं का निश्चित ज्या प्रकारे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, एक सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून अनेक योजना त्यांनी आखलेल्या आहेत, जेणेकरून सर्वसामान्य माणसाला निश्चित शासनाचा आधार त्या ठिकाणी मिळेल आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रगती होईल.